आता आपण जाणार आहे महाकालच्या दर्शनासाठी। एक प्रॉब्लेम होणार आहे कारण की महाकाल मंदिरमध्ये कॅमेरा अलाउड नाही। फायनली दर्शन झालंय गडकालिका देवीच्या मंदिरामध्ये। नमस्कार मित्रांनो, परत स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये। आणि हा आहे दिवस दुसरा उज्जैनमधून। जसं लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपण आलेलो आपल्या रूमवर, तिकडे सगळे आता फ्रेश होणार होते, आंघोळ वगैरे करून जाणार होते महाकालच्या। तर आम्ही आता सगळे फ्रेश झालेलो आहे आणि आता आपण जाणार आहे महाकालच्या दर्शनासाठी। आणि मी जसं तुम्हाला म्हटलेलं कालच्या व्लॉगमध्ये की हा व्लॉग असणार आहे स्पेशल। तो का स्पेशल आहे मी सांगतो, कारण की हा व्लॉग शूट होतो आहे गोप्रोमधनं। येस, आपण गोप्रो घेतला आहे व्लॉगिंगसाठी आणि आता यापुढे सगळे आपले व्लॉग शूट होणार आहे गोप्रोमधनं। तर त्याच्यासाठी हा स्पेशल व्लॉग होता आणि हा आपला गोप्रोमधला पहिला व्लॉग शूट होता आहे, तो पण महाकालचा होणार आहे, म्हणून तो स्पेशल आहे माझ्यासाठी। म्हणजे पहिला आपण ठरवतो, कधी कधी इच्छा असते आपली की आपण पण गोप्रो घ्यावा। तर फायनली आपण घेतला आहे गोप्रो आणि त्याच्यामधनं आपण व्लॉग शूट करतो आहे। तर चांगलं वाटतं आहे, थोडं कन्व्हिनियंट पण आहे याच्यामधनं शूट करायला। मोबाईलमध्ये तेवढा प्रेशर नाही बनत आहे। याच्या पुढे पण आता सगळे व्लॉग गोप्रोमधनंच होणार आहे, पण हा व्लॉगला आता कंटिन्यू करूया पुढे, कारण की इकडनं आपण जाणार आहे आता दर्शनासाठी। तर आता वाजले आहेत 10:30 वाजलेत आणि मे बी आता गर्दी भेटेल आम्हाला, कारण की वीकेंड आहे, सॅटर्डे, तर गर्दी भेटेलच। पण आता आपण तिकडनं जाऊन बघूया की कसं आपलं दर्शन करणार आहे, नॉर्मल लाईनमधनं जाणार आहे की शीघ्र दर्शन करणार आहे, कारण की आपली परत संध्याकाळी ट्रेन पण आहे परतीचा मुंबईसाठी। तर इकडनं आता बघू आम्ही, जसं गर्दी नसेल तर आम्ही नॉर्मल लाईन घेऊ, पण गर्दी असेल तर आम्ही शीघ्र दर्शनाची लाईन, तसं आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवूच आता पुढे। पण एक प्रॉब्लेम होणार आहे कारण की महाकालच्या मंदिरमध्ये कॅमेरा अलाउड नाही आणि आपण जो व्लॉग करणार आहे यापुढे तो करणार आहे आपल्या मोबाईलमधनं। तर फक्त या व्लॉगसाठी म्हणजे पर्टिक्युलरली या मंदिरासाठी आपल्याला आपला मोबाईलच यूज करायला लागणार आहे व्लॉग शूट करायला। तर ह्याचा जो पुढचा व्लॉग असेल आता कंटिन्यू, तो होणार आहे मोबाईलमधनं आणि त्याच्यानंतर आपण बाकी अजून 5-6 मंदिरं करणार आहे। ते मी आता तुम्हाला नंतर सांगेलच जेव्हा महाकालचं दर्शन झाल्यावर की आपण कुठले मंदिर करणार आहे, तिकडे आपण आपला गोप्रो वापरू शकतो। तर पहिला जाऊया आता महाकालच्या दर्शनासाठी। आम्ही सगळे आता रेडी झालेलो आहे, आता 5-10 मिनटामध्ये आपण निघू आणि त्याच्यानंतर आपण जाऊ महाकालच्या दर्शनासाठी। काही आम्ही आता आलो आहे खायला आणि इथे खाण्याची खूप पंचायत आहे, कारण की काय खायला भेटत नाही। कोणाला काय पोहा खायचा आहे, इंदोरी पोहा खायचा आहे, कोणाला काय डोसा खायचा आहे, पण इथे तुम्हाला भेटणार आहे पराठा। तर आम्ही पण आलू पराठाचा ऑर्डर केला आहे। मला ॲक्च्युली लेट झालं आहे आणि काय आहे की आम्हाला लवकर नाश्ता करून जायचं आहे महाकालच्या दर्शनासाठी, कारण की तिकडनं नंतर आम्हाला किती वेळ लागेल याची काय अंदाजा नाही, म्हणून आम्ही बोललो पटापट नाश्ता करूया आणि इकडनं निघूया, पहिलं देवळात जाऊया। पण पहिला महाकालचं मंदिर कवर करणार आहे आणि आता वाजलेले आहेत 11 आणि आम्ही खूप लेट झालो आहे। पहिला आता आपण इकडे खाऊया आणि नाश्ता करून जाऊया महाकालच्या दर्शनासाठी। पराठे खाऊन बाहेर निघालो आणि एकदम छान पराठे होते, म्हणजे 70 रुपयाला 2 पराठे दिलेले आणि चांगले होते क्वांटिटीमध्ये। ते दहीबरोबर खाल्ले। हे लोक चहा पितात आहे, चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही बाजूला तिकडे मंदिर आहे, तिथे बाजूला इकडनं रस्ता जायला आतमध्ये थोडंसं चालल्यानंतर बोलले पुढे आहे मंदिर। तर इकडनं पहिला आता चहा पितील लोक आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ देवाच्या दिशेने। आम्ही आता ऑलमोस्ट मंदिर एंटर केलं आहे आणि आता आम्ही आतमध्ये चाललो आहे देवळाच्या दिशेने। हा एंट्रन्स आहे तिथे, पण आता आम्ही आता देवळाच्या दिशेने चाललो मंदिराकडे। चला जाऊया। तर काहीच आम्ही ऑलमोस्ट आतमध्ये लाईनीत आलो आहे, पण आम्ही सेफ्टीसाठी आपला गोप्रो आतमध्येच ठेवला आहे, कारण की इकडे ॲक्च्युली अलाउड नाही, पण मोबाईल घेऊन जायला देतील, कारण की मोबाईल नेसेसिटी आहे।
तर मोबाईल घेऊन जायला देतील. मग आपण ब्लॉग पण मोबाईलमधनं आता शूट करतो आहे. मोबाईलमधनं आता पुढचे आपले देवळाचे जे मंदिराचे ब्लॉग आहे तो शूट होईल. आणि नंतर जेव्हा आपण बाहेर जाऊ परत तेव्हा मग आपण गोप्रोमधनं परत शूट करूया. तर काही फायनली दर्शन झालं आहे. फक्त इथे एक प्रॉब्लेम होता की आम्हाला मोबाईल पण आतमध्ये घेऊन जायला दिला नाही आणि कॅमेरा तर नाहीच अलाउड होता, म्हणून काहीच रेकॉर्ड करताना आलं नाही. पण आमचं दर्शन छान झालं. मग आम्ही तिकडनं एक फोटो पण काढला आहे. तो मी फोटो पण डिस्प्ले करतो, कारण की आम्ही फोटोग्राफरला देऊन पैसे देऊन फोटो काढून घेतला. प्रसाद वगैरे घेतलेला आहे. प्रसाद घेऊन आम्ही निघणार आहे परत हॉटेलच्या दिशेला. तिथे हा सगळा प्रसाद ठेवणार आणि त्याच्यानंतर आम्ही कालभैरव या देवळात मंदिरात जाणार आहे. तर इकडनं आता मी बाहेर निघतो आणि मग तुम्हाला परत कॅचअप करतो. सकाळी आम्ही आता घरी आलो आहे. आणखी खूप ऊन होता बाहेर आणि जसं दर्शन झालं आम्ही परत आलो रूमवर. आता आम्हाला इकडनं जायचं आहे कालभैरव या मंदिरला. तर आता आम्ही खालची ऑटो बघणार आहे. तर इकडनं ऑटो घेऊन जाते डिरेक्टली 5-6 मंदिर एकत्र करते. त्याच्यामधलं एक कालभैरव मंदिर आहे. तर आता आम्ही खालती जाऊ आणि पहिला बघू की कुठचा रिक्षावाला आहे का आणि मग त्याला अप्रोच करू की घेऊन जायला. आता आमच्याकडे आहे, आता वाजले 1:30 आणि आहे आमची ट्रेन 7ची. तर आम्हाला हे फटाफट सगळं करायला लागणार आहे. इकडनं बघूया आता आपण किती लवकर हे सगळी देवळं करू आणि सगळीकडे दर्शन घेऊ. अशा प्रकारे ह्यांनी इकडे धंदा चालू केला आहे आशिषनी. किती आहे का पैसा? 100 रुपये मंदिर. 100 रुपये मंदिर बोलतात अभी मैं त्या रेट मध्ये होता. हे मी फोटो टाकून हे टाकणार. किधर जा रहे? किधर जा रहे? हाँ किधर जा रहे? आपले तिकीट आल्या. ह्याला मुंबईत कोण विचारत नाही, इकडे रिक्षात बसलाय. हा आणि इथे आता आम्ही खालती आलो आहे. आम्ही एक रिक्षा पण केली देवळाकडे जायला, पण तिकडे असं आहे की ती रिक्षा खूप छोटी आहे आणि आम्ही गिरगावर वाडीला आम्ही 8 लोक त्याच्यामध्ये मावू नाही शकत, म्हणून आम्ही 2 रिक्षा करणार आहे आणि या 2 रिक्षामधनं आम्ही जाणार आहे. 2 रिक्षा झालेले आहेत. रिक्षावाल्यानेच आमचा जुगाड केलेला आहे, म्हणून आता आम्ही इकडनं जाणार आहे कालभैरव या मंदिराकडे. तर चला जाऊया. ही होती भर्तृहरी महाराज. नवनाथ हरी म्हणजे एक महाराज आहेत, त्यांनी इथे समाधी घेतली ती 12 वर्ष. तर त्यांची ही गुफा आहे. तर या गुफेत आपण गेलेलो आणि हा आमचा आता 5-6 देवळातला पहिला स्पॉट होता जो केला आम्ही. फटाफट करून आम्ही आता निघालो सेकंड स्पॉटला. आता आपल्याला रिक्षावाले जिकडे घेऊन जातील सेकंड स्पॉटला तिकडे जाणार आहे आपण.
आपण आत्ता आलो आहे गडकालिका भद्रकाली हां गडकालिका देवीच्या मंदिरामध्ये. हे पण त्या एका ठिकाणांमधून आपण केलेलं आहे आणि आता नवरात्र चालू आहे म्हणून चांगली गर्दी पण आहे. तुम्ही आता बघितलं खूप सुंदर देवीची मूर्ती आहे. आणि आता आम्ही तिकडनं हे केलेलं आहे दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेऊन आम्ही बोललो थोडं लिंबू पाणी पिऊ कारण की खूप ऊन आहे इकडे म्हणून आम्ही पण लिंबू पाणी पितो आहे आणि आमचे जे रिक्षावाला त्यांना पण लिंबू पाणी देतो आहे. तर इथे थोड्या वेळात लिंबू पाणी पिऊ आणि लिंबू पाणी पिल्यावर आम्ही जाणार आहे पुढच्याच ठिकाणी जिकडे आपल्याला घेऊन जाणार आहे रिक्षावाले. तर तुम्ही असेच व्लॉगमध्ये राहा. आणि आपण आता व्लॉग करते आपला फोन बंद कारण की गोप्रोची बॅटरी डेड झाली तर ती आता आम्ही परत हॉटेलवर गेल्यानंतर चार्जिंगला ठेवू. त्याच्यानंतर मग त्याच्यामधनं व्लॉग शूट होईल. पण तोपर्यंत आता बाकीचा पुढचा व्लॉग असेल जे आपण देवळं करणार आहे ते सगळे देवळं असणार आहेत आपल्या मोबाईलमधूनच. तर त्यासाठी सपोर्ट करा.